मी संतोष आबासो कांचन, राहणार उळी कांचन. खऱ्या अर्थानं आज शिरूर हवेलीची लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मी एक मतदार राजा म्हणून उळी कांचन शहर शहरीकरणाच्या झपाट्याने वाढत आहे आणि इथून पुढच्या विकासाकरता या भागाचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जलजीवनाची स्कीम चाललेली 109 कोटी रुपयाची ती लवकर पूर्ण तत्वाच्या मार्गावर जाणार आहे आणि इथून पुढचाही उळी कांचनचा विकास झपाट्याने व्हावा म्हणून मी शिवाजीदादा आढळराव ना घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून विजय करणार आहे. इथले प्राथमिकता जे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये उळी कांचनचा ट्रॅफिकचा असो, उळी कांचन ग्रामीण रुग्णालय असो, यासाठी जो पाठपुरावा करणारा खासदार म्हणून शिवाजीराव दादा आढळराव यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून आम्ही त्यांना भरघोस मतदान करणार आहे आणि सर्व मतदार राजांनी मतदार बजावलं त्याबद्दलही मी उळी कांचनच्या वतीने त्यांचं आभार मानतो. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सुमित वनारसे. या भागात वकिली या क्षेत्रात मी प्रॅक्टिस करत असताना या भागातील विकासाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून मी मतदान केलेलं आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली लोकसंख्या लक्षात घेता येथील रस्ते, पाणी, येथील सुविधा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर होण्याची गरज आहे. त्याचबरोबर या भागात आम्ही मतदान करत असताना विकासाचा मुद्दा तर डोळ्यापुढे ठेवलेलाच आहे. त्याचबरोबर आमचा जो प्रतिनिधी आहे हा उत्तम दर्जाचा आणि चांगला प्रतिनिधी पाठवण्याचा आम्ही या मतदाराद्वारे प्रयत्न केलेला आहे. आपल्या मताची शक्ती सगळ्यांनी ओळखावी आणि आवर्जून सगळ्यांनी मत करावं हे मी सर्वांना एक सामान्य नागरिक म्हणून आवाहन करतो. आपलं मतदान करायचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला संधी मिळत असती, ती संधी तुम्ही काहीतरी सुट्टीच्या नावाखाली गमावता आणि नंतर पश्चाताप करत बसता किंवा नंतर काहीतरी नावं ठेवत बसता, तर तो तुम्हाला अधिकार नाही आहे. जो मतदान करेल त्यालाच तुमच्या नेत्याविषयी बोलायचा अधिकार आहे असं मला वाटतं. जेव्हा लोकशाही आपण फॉलो करत असतो तेव्हा प्रत्येक उमेदवाराला मतदान मागायचा पण अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाने मतदान हे केलंच पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. तुम्ही जेव्हा लोकशाहीमध्ये जगत असता तेव्हा तुमचा लोकप्रतिनिधी निवडायची संधी तुम्हाला या मताद्वारे मिळत असते. मग तुमची संधी तुम्ही डावलू नका, मतदान करा. देशाची एकूण परिस्थिती पाहता या भागातले जे काही प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न, ते सोडवण्याची जी काही नैतिक जबाबदारी आहे ती केंद्र सरकार उचलेलच असा मला दाट विश्वास आहे केंद्र सरकारबद्दल. आणि सामाजिक व्यवसायात किंवा सामाजिक जीवनात जेव्हा जगत असतो आपण तेव्हा या भागातले सामाजिक प्रश्न इथले खासदार नक्कीच सोडवतील ही मी आशा बाळगतो. लोकशाहीच्या रणांगणात ज्यांनी ज्यांनी आपलं बहुमूल्य मत दिलेलं आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले आहेत त्या सर्व मतदारांचे मी एक सामान्य नागरिक म्हणून आभार मानतो. धन्यवाद.